नमस्कार मित्रांनो, टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू घरबसल्या आपल्या मोबाईलवरती डॉक्युमेंट अपडेट कसं करायचं। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आधार हे टाईप करून घ्यायचं आहे आणि जे पहिल्यांदा जे माय आधार हे तुम्हाला दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा माय आधार या ठिकाणी तुम्ही स्क्रोल केल्यानंतर डॉक्युमेंट अपडेट हा ऑप्शन दिसेल। इथं तुम्हाला दिसतंय अपलोड डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस फ्री टिल 14/12/24। मित्रांनो, 14/12पर्यंतच हे फ्री ऑफ कॉस्ट आहे। नंतर त्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागेल। इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि साईडला कॅप्चा टाईप करून लॉग इन विथ OTP ह्यावरती क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। मोबाईलमध्ये OTP टाकल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल। यामध्ये डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, PVC कार्ड, ॲड्रेस अपडेट। मित्रांनो, एवढी सर्व्हिस भेटतात। त्यात आपण डॉक्युमेंट अपडेटला क्लिक केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट ह्या बटनावर आपण क्लिक करूया। मित्रांनो, नेक्स्ट केल्यानंतर अजून एकदा आपल्याला नेक्स्ट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, तिथं आय व्हेरीफाय ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या डब्यामध्ये टिक करून आपल्याला नेक्स्ट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय करून नेक्स्टवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील। त्यामध्ये मित्रांनो, त्याचा विषय असा आहे की इथं आपली जी फाईल आहे ती 2 MB जास्त नसावी असं आहे। त्यानंतर JPG, PNG किंवा PDF करा। मित्रांनो, प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला रेशन कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर मित्रांनो तुमचं वोटिंग कार्ड हे इथं तुम्ही लावू शकता। हे लावून झाल्यानंतर आपण पुढचं आता स्टेप बघूया। मित्रांनो, आता आपलं सेकंड डॉक्युमेंट भरायचं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेस। त्या ठिकाणी तुम्ही तुमचं शाळेचे TC पण टाकू शकता। तुम्ही तुमचं पॅन कार्ड, तुमचं रेशन कार्ड, मतदान कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, मित्रांनो इत्यादी कुठल्या पण डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही तिथं अप्लाय करा। प्रूफ ऑफ ॲड्रेस इथं कुठलं पण एक डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट ह्या बटनावरती क्लिक करा। मित्रांनो, नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल। तुम्हाला इथं सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा रिक्वेस्ट तुमची तिथं अपडेट होते आणि येत्या काही 8 दिवसामध्ये तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड होतात आणि तुम्हाला SMS पण येतो। मित्रांनो, हे आपलं ॲक्नॉलेजमेंट आहे। तुम्ही इथून ते प्रिंट करू शकता। हे अशा प्रकारे PDF ते तुम्हाला दिसू शकतं। ही बघा, ही वाले आपण जे आत्ता केलं आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये। मित्रांनो, आता ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे। कालांतराने त्यामध्ये पैसे आपल्याला मोजावे लागतील। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।